आज दिल्लीत कर्तव्य पथावर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम पार पडला आणि या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा बहुमान महाराष्ट्रातील काही सरपंचांना मिळाला होता। आपल्यासोबत त्या ग्रामपंचायतींचे सरपंच आहेत आणि ग्रामसेवकही आहेत। आपण थेट त्यांच्याकडून जाणून घेऊया की प्रजासत्ताक दिनाच्या या कार्यक्रमाबद्दल त्यांना काय वाटलंय। काय सांगाल, एकंदरीतच एकूण किती ग्रामपंचायतीतले किती सरपंच आले होते आणि हा कार्यक्रम कसा वाटलेला आहे प्रजासत्ताक दिना? आज या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्रातून एकूण 14 सरपंच आणि 9 ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक हे हजर होते आणि हा कार्यक्रम खूप छान वाटला। आमच्या समवेत सरपंच आहे आणि सर्व ग्रामसेवक पण आहेत। आता आम्ही आणखीन यांच्याकडून थेट सरपंचांकडून जाणून घेऊया की तुम्हाला कसं वाटतंय या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्यावर। कधी तुम्हाला वाटलं होतं का की दिल्लीत आपण परेडच्या कार्यक्रमाला VIP गेस्ट म्हणून येऊ? असं कधी वाटलं नव्हतं की आम्ही दिल्लीला कार्यक्रमाला आपण जाऊ आणि एवढी मोठी परेड बघू। पण ते जो आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जो मान दिला त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद। यापूर्वी असं कधी तुम्ही ऐकलं होतं का की गेलेले आहेत कोणी परेडसाठी किंवा 26 जानेवारीला महाराष्ट्रातूनही सरपंच गेलेले आहेत, असं यापूर्वी कधी ऐकलं होतं आधीच? नाही, असं तर कधी ऐकलं नाही आणि हे बघितलं आणि आलो। याच्यामध्ये आम्हाला खूप आनंद होतोय। आम्हाला मोदीजींनी बोलवलं, आमंत्रण दिलं, या गोष्टीचा आम्हाला खूप 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 म्हणजे आनंद होतोय, असा गगनात मावत नाहीये। कोणत्या आधारावर गावं निवडली गेली होती किंवा या सगळ्यांमध्ये विशिष्ट कोणत्या गावांना या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं गेलं सरपंचांना? मागच्या वर्षी जे 9 संकल्पना आहेत, 9 थीममध्ये ज्या गावांनी चांगलं असं काम केलं, काही गावांनी संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानमध्ये चांगलं काम केलं, काही गावांनी R.R. राव पाटील स्वच्छ ग्राममध्ये चांगले कामं केलेत। जे गावं लीड घेत आहे तशांना आजच्या ह्या स्वातंत्र्याच्या आपल्या प्रजासत्ताक दिनाच्या 75व्या वाढदिवसा दिवशी आज आम्हाला केंद्र शासनाने आणि खास करून पंचायती राज विभागाने आज इथं आम्हाला आमंत्रित केलं। खरंच असा आनंद वाटतो। यापूर्वी कधीही ग्रामसेवकांना किंवा सरपंचांना अशा कार्यक्रमात आमंत्रित केलं नव्हतं। त्याबद्दल मी खरंच केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे आभार मानतो। तुम्ही अजून काय सांगाल की आज सरपंच म्हणून तुम्ही इथे आलेला आहात आणि हा कार्यक्रमात झालेला आहे, तर तुम्हाला कसं वाटतंय, कार्यक्रम कसा झाला? आणि विशेष म्हणजे जे तुम्ही अतिथी म्हणून उपस्थित होतात, तर तुमचे अतिथी म्हणून अनुभव कसे आहेत, पाहुणे म्हणून तिथे पाहताना कार्यक्रमाकडे कसं वाटलंय? आम्हाला आज इथे खूपच अभिमान आहे आम्हाला की आम्हाला नरेंद्र मोदी साहेबांनी इथे निवडलेलं आहे आणि खूप चांगलं वाटलं आम्हाला इथला कार्यक्रम बघून। तुम्ही कुठल्या ग्रामपंचायतीतून आलात? मी कृषी विभागाचे कर्मचारी आहे। माझे पती आहेत संतोष मरमट, ग्रामसेवक दुधड, औरंगाबाद। त्यांच्यासोबत मी आलेली आहे। साहेबांनी खरंच खूप सन्मान केलेला आहे, एक कर्मचाऱ्याचाही आणि सरपंचाचाही। खूप अभिमानाची बाब आहे सगळ्यांसाठीच। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा स्वातंत्र्य दिनाच्या, प्रजासत्ताक दिनाच्या, आणि खूप खूप धन्यवाद केंद्र शासनाचे आणि राज्य शासनाचे। आता एकूण जो तुम्हाला काय वाटतं की पहिल्यांदा ग्रामसेवकांना आणि त्यांच्यासह सरपंचांना पण बोलवले, तर हे 2 प्रमुख भूमिका बजावत असतात कायम गावाच्या विकासामध्ये, पण सरकारने यापूर्वी कधी असं ग्रामसेवक आणि सरपंच दोघांनाही समान पातळीवरती निमंत्रित करून बहुमान दिलेला आहे का आधी? मी महादेव लाटे, ग्रामपंचायत कुंडल, सांगली जिल्हा, स्वच्छ आणि हरित गाव या थीममध्ये आम्ही 1 कोटीचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस मिळवलं। यामध्ये आतापर्यंतच्या ज्या काही स्पर्धा होत होत्या किंवा अभियानं राबवली गेली त्यामध्ये सरपंच आणि ग्रामसेवकांना केंद्र स्तरापर्यंत येण्याचा कधी योग आलेला नव्हता आणि मागच्या 17 एप्रिलच्या वेळेला जो बहुमान मिळाला आम्हाला गावाला, त्यानंतर अनपेक्षितरित्या हे एवढं सूक्ष्म नियोजन होईल असं काय वाटलं नव्हतं। लहानपणी आम्ही जे TV वर बघायचो की बाबा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी जे कार्यक्रम व्हायचे वगैरे, तिथं लोक हातवर करून बाबा हे करायचे, प्रोत्साहन द्यायचे वगैरे, पण त्याच कार्यक्रमाला आम्हाला इथे येण्याचा योग मिळाला, यामध्ये धन्यता वाटते। आणि त्याबरोबरच एकट्या ग्रामसेवकाला बोलवलं नाही किंवा एकट्या सरपंचाला बोललं नाही, तर त्या दोघांना, पती पत्नींना दोघांना एकत्र बोलवलं। त्यामध्ये पत्नीचा सुद्धा तेवढाच त्याच्यामध्ये हातभार आहे, हे पण सुद्धा त्यांनी त्या सूक्ष्म नियोजनातून दाखवून दिलेलं आहे। तर तुम्ही काय सांगाल, आज या कार्यक्रमाचा परिणाम काय होईल भविष्यामध्ये महाराष्ट्रातील गावांच्या दृष्टीने? नमस्कार, माझं नाव शंकर तोडाचं आहे। मी चंद्रपूर मधील एक मंगी गावातील सरपंच आहे। माझं गाव स्मार्ट आहे, हागणदारी मुक्त आहे आणि विशेष योजना राबवत आहे आम्ही, आणि 2021मध्ये सुद्धा पुष्कळ आम्हाला मिळालेत पारितोषिक। या अंतर्गत मला खूप आनंद वाटते की मी आदिवासी जिल्ह्यातून, मी चंद्रपूर जिल्ह्यातून एकमेव मी आणि सचिव आलात
नवरेजी आणि चांगल्या पद्धतीने ते बोलावलं, आम्हाला मान दिलं. खूप मला आनंद वाटतंय का पहिल्यांदा मला खूप अभिमान केंद्र शासनाचं साहेबांचं खरंच तरी आजच्या दिनात खूप चांगलं वाटतंय आणि समोर अशाच पद्धतीने चालू राहत. ओके, थँक्यू. तर आपण पाहू शकतो की 26 जानेवारीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त पंचायती राज व्यवस्थेत ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावर अतिशय उत्तम कामगिरी बजावणाऱ्या सरपंचांना आणि त्यांच्यासह ग्रामसेवकांना इथे बोलवलं होतं आणि आपल्यासोबत होते महाराष्ट्रातील ते ग्रामसेवक आणि सरपंच ज्यांना यावर्षी दिल्लीत कर्तव्यपथावरील परेड पाहण्याचा बहुमान मिळालेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकजसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.